हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची लाडकी स्नेहा आज तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजचा व्लॉग एक खूप खास व्लॉग आहे, कारण आज आम्ही फिरायला जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे गेल्यावर मनाला खूप शांतता मिळते। मी माझ्या गावी गेले होते आणि तिथे मला खूप सुंदर अनुभव आले। आज आपण दर्शन घेणार आहोत इच्छापूर्ती गणपती आणि त्यानंतर आपण जाणार आहोत चांदवडला। तर तिथे आमची कुलदेवता विराजमान आहे। हा व्हिडिओ खूप भावूक आणि सुंदर असणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते। तर आम्ही आलो होतो इच्छापूर्ती गणपती बाप्पाच्या मंदिरात। तर तिथे गेल्यानंतर आधी सगळ्यात आधी गाडी पार्क केली, त्यानंतर गेल्यानंतर प्रसाद वगैरे या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात, पण आम्ही आवर्जून फक्त दुर्वा आणि फूल घेण्याचा निर्णय घेतला, कारण बाप्पाला जे आवडतीचं आहे ते घेतलं म्हणजे प्रसाद तर काय आपण देवाला ठेवून बाकीचं सगळं आपणच खातो, पण जास्वंदीचं फूल आणि दुर्वा ह्या गणपती बाप्पाला अतिशय प्राणप्रिय आहेत, त्यामुळे मग आधी त्या घेतल्या आणि मग पुढच्या दर्शनासाठी निघालो। तर चप्पल स्टँडच्या इथे गेल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की चप्पल स्टँड असून सुद्धा बरीच लोक चप्पला खाली काढतात, तर तसं करू नका। आवर्जून चप्पल स्टँड आहे तर चप्पल स्टँडमध्येच चप्पल काढा। ही आपली एक गोष्ट तिथल्या परिसरातला पूर्ण लुक बदलवू शकते। त्यामुळे त्यानंतर तर आता आपण आलो आहोत इच्छापूर्ती गणपती बाप्पाच्या मंदिरात। तर बघू शकता इथे आल्यावर आपल्याला खूप प्रसन्न असं वाटतं। मी पण एक मनोकामना व्यक्त केलेली आहे, पण ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं। मी बऱ्याचदा म्हणजे जेव्हा जेव्हा मी चांदवडच्या देवीचं दर्शन घ्यायला येते त्यावेळेस मी इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येते। तर बाप्पाचे हे मनमोहक रूप तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे। पण असे म्हणतात की जे भक्ती श्रद्धा आणि भक्तीने इथे येतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतो। या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि गावकरी इथे खूप श्रद्धेने येतात। इथे आल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटतं। मी एक मनोकामना व्यक्त केली आहे, पाहूया बाप्पा ती कधी पूर्ण करतो। तुम्ही कधी इथे आला आहात का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मंदिरात जाताना समोरच बाप्पाची मूर्ती दिसत होती आणि खरंच खूप छान सुंदर वाटत होतं। तुम्हीही चांदवडच्या जवळपास कुठे आला असाल तर नक्कीच दर्शनासाठी इथे या, खरंच खूप सुंदर वाटतं। तर फायनली आपण आलो आहोत बाप्पाच्या दारी। इच्छापूर्ती गणपती बघा किती सुंदर दिसतोय, अगदी मनमोहक। समोर गेल्यानंतर व्हिडिओ फोटोसाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी लांबूनच व्हिडिओ घेते। लहानपणापासून मी इथे बाप्पाच्या दर्शनाला येते। असं म्हणतात ना की बाप्पाकडे जे मनापासून मागाल ते तो पूर्ण करतो, म्हणून या बाप्पाला इच्छापूर्ती गणपती असे म्हणतात। मी तर इथे आल्यावर सगळं विसरून जाते। चला तर मग आता जाऊया आपण। इथे बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकताय। आपण चांदवडला आलो आणि चांदवडच्या देवीच्या दर्शनाला गेलो नाही, असं कधी होईल का? तर असं अजिबात होणार नाही। तर आम्ही आलो होतो चांदवडच्या देवीच्या दर्शनाला। इथे आमची कुलदेवता आहे। कुलदेवता म्हणजे काय सांगू तुम्हाला, आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थान, होळकरकालीन काळातील हे मंदिर आहे। खूप ऐतिहासिक महत्त्व या जागेला आहे। जेव्हा जेव्हा आयुष्यात चढ उतार येतात तेव्हा याच्या दर्शनानं खूप बळ मिळतं। चला तर आपण पाहूयात कुलदेवतेचं मंदिर। हे बघा, हे आहे समोरचं चंद्रेश्वरीचं मंदिर। इथे महादेवाचं मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर। काय तो काळ असेल ना जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं असेल। आता तर काय सगळंच असं सुशोभित केलं जातं, पण त्यावेळेस हे मंदिर इतकं सुंदर बांधलेलं आहे की काय सांगू तुम्हाला। तर आता जाऊया आपण आईच्या दर्शनाला। चल तर आज खूप प्रसन्न वाटतंय, साक्षात आई समोर असल्यासारखं वाटतंय। आज दर्शन घेऊन मनाला जी शांतता मिळणार आहे ना ती शब्दात व्यक्त करता येणार नाही, कारण मी पहिल्यांदा म्हणजे असताना आयुष्यातली सगळ्यात पहिली गोष्ट ही विशेष असते, ती म्हणजे घेतलेली गाडी। तर ती गाडी भेटवण्यासाठी गेलो होतो। गाडी तर आपण काही मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही, पण देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण नक्कीच जाऊ शकतो। तर मागच्या वेळेस मी आलेले त्यावेळेस ओटी वगैरे सगळं घेतलं होतं, त्यामुळे मग आता फक्त हार नारळ प्रसाद वगैरे घेतला आणि देवीच्या दर्शनासाठी निघालो। तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी जाता का इथे ते सुद्धा मला नक्कीच सांगा।
चांदवड येथे गेल्यानंतर मंदिर हे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. हे मंदिर होळकरकालीन आहे. देवीची मूर्ती खूप जागृत आहे. नवरात्रीच्या काळात इथे भक्तांची मोठी गर्दी असते. देवीचे हे रूप पाहिल्यानंतर आईच्या आशीर्वादाची प्रचिती येते. आमच्या पिढ्यानपिढ्या इथे येण्याची पद्धत आहे. आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा घरी आल्यासारखं वाटतं. आजचा प्रसंग खूपच सुखद होता. धावपळीच्या आयुष्यात थोडासा वेळ आपण देवाला आणि शांततेला देतो, हे खूप छान वाटतं. तर आजचा सगळा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. हे बघा, हे मंदिर आहे कुलदेवतेचं. मंदिराची भव्यता बघा, काय तो काळ असेल ना जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं. आता जाऊया दर्शन घेण्यासाठी. तर मी सगळे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आम्ही इथं आलो होतो देवीच्या दर्शनासाठी, म्हणजे आईचा आशीर्वाद घेण्यासाठी. तर देवीचं रूप पाहिल्यावर एक प्रचिती येते. जसं आई आपल्याला आशीर्वाद देते, आई आपल्या लेकराकडे डोळे भरून बघते, तसंच काहीसं वाटत होतं. तुम्हालाही असं वाटतं का? तुम्ही तुमच्या देवाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर हे बघा, हे आहे आमच्या कुलदेवतेचं मंदिर. अतिशय भव्य आहे. काय तो काळ असेल जेव्हा मंदिर घडवलं गेलं. आईचा आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं. आज समोर बघून खूप छान वाटत होतं. आज दर्शन घेऊन मनाला शांतता मिळाली, ती शब्दात सांगता येणार नाही. कधी कधी आयुष्यात खूप धावपळ असते, पण अशा कठीण काळ आल्यानंतर आज आपण जर देवीच्या दर्शनासाठी आलो तर अगदी रिफ्रेश होऊन जातो. कुलदेवाचा आशीर्वाद म्हणजे आपल्या पाठीशी असलेला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचा एक बळ असतं. तर असा होता आजचा आमचा छोटासा आणि खूप मोठा असा आध्यात्मिक प्रवास. इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं दर्शन, कुलदेवतेचा आशीर्वाद. आजचा दिवस सार्थकी लागला. तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मंदिरात जिथे जिथे देवीचं दर्शन घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला सगळे दाखवते. बघू शकता देवीचा अगदी प्रसन्न असा फोटो. तर तुमच्याकडेही असा कुलदेवतेचा फोटो आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकता, अतिशय सुंदर वाटतं. कोणाकोणाची कुलदेवता आहे हे मला नक्कीच सांगा, कारण आपली कुलदेवता आपल्या कुळाचा सांभाळ करत असते. त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची असते असं मला वाटतं. वर्षातनं जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा नक्कीच कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच जा, कारण तुमच्या कुळाचा उद्धार तीच करत असते. त्यामुळे आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेणं हे कधीही छान आहे, चांगलं आहे. बघू शकता, हे भव्य असं मंदिर अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलं गेलेलं होतं. खरंच खूप सुंदर बांधकाम आहे. तर या पद्धतीने दर्शन झालं, खूप सुंदर वाटलं. त्यानंतर मग तिथून निघालो. त्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी गेले. मावशीच्या घरी गेल्यानंतर मावशीने गाडीची पूजा वगैरे केली. खूप पाऊस चालू होता गावी गेलो त्यावेळेस, त्यामुळे मग इथे लाईट वगैरे काहीच नव्हती, पण तरीसुद्धा गाडीची पूजा करून घेतली. गावाकडे गेल्यानंतर गावाकडच्या लोकांना त्या गोष्टींचं अप्रूप असतं की माझ्या कुणीतरी काहीतरी गोष्ट केली आहे. तसंच माझ्या मावशीला वगैरे सुद्धा खूप छान वाटतं, कारण मला लहानपणी तिने खूप सांभाळलं आहे आणि मी जेव्हाही असं काहीतरी करते तेव्हा तिला कौतुक असतं त्या गोष्टीचं. आणि माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचं कौतुक ह्या सगळ्यांना जास्त आहे, कारण खूप कष्टाने माझा नवरा हे सगळं उभं करतो आहे. त्यामुळे त्यांना फार आनंद ह्या गोष्टीचा आणि मलाही तितकाच आनंद आहे, कारण मी बघितलं आहे माझ्या नवऱ्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करताना. आमच्याकडे कोणत्याही वार्षिक संपत्ती नाही आहे, पण म्हणजे वार्षिक म्हणजे वंश म्हणजे असताना ते वाडवडिलांकडून आलेली संपत्ती नाही आहे, पण माझा नवरा स्वतःच्या कष्टावरती स्वबळावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करतो आहे. त्यानंतर लाईट नव्हती तरीसुद्धा माझ्या मावशीचा जेवण बनवण्याचा अट्टहास. तिला म्हटलं काहीच करू नको, साधं सिंपल खिचडी भजे वगैरे कर. तिची भज्यांची आधीच तयारी झालेली होती. भज्यांची आमटी वगैरे करते, भाकरी करते म्हटलं अजिबात नको, छानपैकी मस्त अशी खिचडी टाक आणि भज्या वगैरे खाऊ आणि मग घरी जातो म्हटलं आम्ही. तर त्यानंतर मग जेवण वगैरे झालं. खरंच खूप छान वाटत होतं. गावाकडची ही ट्रिप खरंच खूप सुंदर झाली. गावाकडचे काही व्हिडिओज अजून मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहेत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मला, कारण तुमची एक कमेंट माझे व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असते.
तर बघू शकता मस्त असं कुकरवर त्यांनी खिचडी वगैरे लावलेली होती. चला तर मग आम्ही आता ही खिचडी फस्त करतो. तोपर्यंत तुम्ही माझे जुनेसुद्धा व्हिडिओ नक्की बघत राहा. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला नक्कीच सांगा आणि एक कमेंट करा. अंबाबाईचा उदो उदो किंवा ओम गणेशाय नमः काहीतरी एक नक्कीच कमेंट करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.